तर आज ना भाऊ आपण पारोळा ते संभाजीनगर प्रवास करणार होतो. बस स्टँड बघू शकता, पारोळ्याची गर्दी फुल झाली होती आणि गाडी पण लागली होती अंमळनेर पुणे. म्हटलं की बघू शकतो मी लवकर येऊन गेलो, गर्दी गाडीला एवढी झाली होती की बस पोतापर्यंत ठीक होतं. लोक सायकल पण घेऊन आले ते गाडीत. काय यार, जाऊ दे. आपली गाडी निघाली होती पारोळ्यावरून चाळीसगावच्या दिशेने आणि मला तिकीट लागलं होतं. बघू शकता तुम्ही 262 रुपये. मस्त तिकीट काढत मस्त नजारे एन्जॉय करत करत आपण जे जात होतो पुढे आपली बस चाळीसगावच्या दिशेने. आणि मग पुढे आपण रेल्वे ब्रिज क्रॉस केला. पण रेल्वे ब्रिज क्रॉस करून काय मग डायरेक्ट चाळीसगाव आला. बस चाळीसगावच्या बस स्टँड मध्ये बी इथे फुल गर्दी होती, पण आपल्या बस मध्ये इथे रिकामी झाली होती. नंतर चाळीसगाव मधून निघालो भाऊ आपण. निघतात आपल्याला लागलेला तर कन्नडचा घाट, एकदम वळणाचा आणि दाट हिरवाईने नटलेला होता. भाऊ पहाडावरून पाणी पडत होतं दगडांवरून वरून आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ होती. घाट एकदम सुंदर दिसत होता. बाकी अवजड वाहनांना मनाई होती घाटात आणि घाटाचे नजारे आपण एन्जॉय करत करत पोहोचलो कन्नडमध्ये. कन्नडचं बघू शकता तुम्ही गाव कसं आहे आणि कन्नडच्या गावामध्ये ढगाळ वातावरण होतं. आणि पोहोचलो कन्नड बस स्टँड मध्ये. कन्नड बस स्टँड मी मागून अशी गोल फिरून गेली गाडी आणि 2च मिनिटं थांबली फक्त कन्नड मध्ये गाडी. धुळे सोलापूर हायवेने आपण पोहोचलो वेरूळ बायपास करत छत्रपती संभाजी नगर मध्ये. बघू शकता संभाजीनगरचा ब्रिज आणि नंतर गाडी गेली आपली छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्टँड मध्ये. कसा वाटला ब्लॉग, मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय.